नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासून स्वागत. तर जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 साठी प्रिपरेशन करतात आहे त्यांच्याकरता आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. आपल्याला माहिती आहे की आपली एक्झामची डेट जी आहे ती सेट भावांनी 4 मे 2025 MS सेट 2025 ची डेट दिलेली आहे. आता विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न असेल की एक्झाम फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ही कधीपासून सुरू होणार आणि परीक्षेचे जे वेळपत्रक आहे जे की आता वेबसाईटवर उपलब्ध नाही आहे हे किती दिवसात येतील, तर या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. ओके, तर तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो आपला जुना ट्रेंड पाहता तर जुन्या ट्रेंड अनुसार मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये 24 नोव्हेंबर 2023ला सेट भवनकडून तो एक नोटिफिकेशन आलं ज्याच्यात त्यांनी म्हटलं की सेट 2024ची जी परीक्षा आहे ती 7 एप्रिल 2024 मध्ये कंडक्ट केल्या जाईल. ठीक आहे, कंडक्ट केल्या जाईल आणि यानंतर जे आहे साधारणपणे 12 जानेवारीपासून एक्झाम फॉर्मचा रजिस्ट्रेशन जे आहे म्हणजे एक्झाम फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया सेट भवननी सुरू केली होती आणि जवळजवळ हे जे फॉर्म्स आहे हे 31 जानेवारीपर्यंत चालले होते. 31 जानेवारी आणि नंतर लेट फी सोबतही तुम्हाला एक आठवडा एक्स्ट्रा मिळाला होता, थोड्या डेट एक्सटेंड झाल्या होत्या आणि फायनली 7 एप्रिल 2024ला तुमचा एक्झाम जो आहे हा सेट भवननी कंडक्ट केला होता. ठीक आहे, तर हे तर जुनं ट्रेंड झालं. आता यालाच बेस बनवून पुढे काय होऊ शकतं, रजिस्ट्रेशन किती कधी सुरू होईल आणि फॉर्म कधी येतील त्याच्यावर आपण चर्चा करू. तर आता हे 2023 नंतर 2024चं जर तुम्ही पाहता तर सेट विभागाने जे आहे सेट विभागाने 27 डिसेंबर, ठीक आहे, 27 डिसेंबर शुक्रवारला सांगितलं की जी सेट 2025 आहे सेट 2025 आहे 40th सेट, तर ही कधी होणार आहे, ही 4 मेला होणार आहे. ठीक आहे, 4 मेला होणार आहे असं यांनी हे 2025 मध्ये ही परीक्षा घेतल्या जाईल असं सेट भवननी सांगून दिलं आहे. आता इथे जर तुम्ही गॅप पाहता तर या नोटिफिकेशनमध्ये आणि एक्झाम फॉर्ममध्ये किती दिवसाचा गॅप आहे, जवळपास 1.5 महिन्याचा गॅप आहे. पण यावर्षी असं होणार नाही, 2024मध्ये असं होणार नाही, कारण सेट भवननी ऑलरेडी उशीर केलेला आहे. 1 महिना उशिरा त्यांनी आपलं नोटिफिकेशन आणि एक्झाम डेट दिल्यामुळे तुमचं जे एक्झाम फॉर्म आहे, जे एक्झाम फॉर्म फिलिंग प्रक्रिया आहे ही कधी सुरू होऊन जाईल, ही तुम्हाला जानेवारी महिन्याच्या म्हणजे संक्रांत नंतर धरून चला 15 जानेवारीच्या जवळपास 15 जानेवारी 2025 पासून ही प्रक्रिया सुरू होऊन जाईल. आणि किती दिवसाचं आणि याच दिवशी जे आहे 15 जानेवारी 2025 पर्यंत तुमचा जो शेड्यूल आहे, संपूर्ण शेड्यूल आहे की कधीपर्यंत रजिस्ट्रेशन चालेल, किती दिवस आपल्याला फॉर्म भरण्यासाठी मिळतील आणि लेट फीचं काय आहे, एक्झाम हॉल तिकीट कधी येतील, हे सर्व माहिती जी आहे आपलं इम्पॉर्टंट डेट्स वेबसाईटच्या इम्पॉर्टंट डेट्स सेक्शनमध्ये माहिती सेट भवन जी आहे ती सर्व माहिती त्यांच्या टेबलमध्ये देऊन देईल. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम फॉर्म जे आहे ते 15 जानेवारी पर्यंत आपल्याला दिसून येतील. 10 ते 15 जानेवारीची चा वेळ जो आहे या दरम्यान तुम्हाला एक्झाम फॉर्मचा रजिस्ट्रेशन लिंक वेबसाईटवरती दिसून येईलच. कारण आता 27 डिसेंबरला हे केल्यावर 15 ते 20 दिवसाच्या आत किंवा जर डेटमध्ये किंचित जर बदल झाला तर तुम्हाला जास्तीत जास्त 25 तारखेपर्यंत 26 जानेवारीच्या आधी कुठल्याही हालतीत तुम्हाला फॉर्म जे आहे ते दिसून येतील आणि तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते 15 to 30 जानेच्या मध्ये चालू होऊन जाईल. ओके, आता दुसरा प्रश्न पडतो की वेळपत्रक कधी येईल. तर ज्या दिवशी तुमचे फॉर्म जाहीर केला जाईल, ज्या दिवशी तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होईल त्याच दिवशी तुमचं संपूर्ण शेड्यूल पण येऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे जे रजिस्ट्रेशन आणि जे शेड्यूल आहे हे एक सोबतच येतो किंवा जास्तीत जास्त 1 दिवसाचा फरक याच्यात असतो. ओके, सो आता आपल्याकडे वेळ विद्यार्थी मित्रांनो जवळपास 4 महिन्याचाच वेळ आहे. तर अशा याच्यात आपल्याला प्रिपरेशन कसं करायचं, तर जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट 2025 मध्ये ज्यांना यश मिळवून सहाय्यक प्राध्यापक बनायचं आहे त्यांच्याकरता कंप्लीट कोर्स ऑन पेपर 1 आहे, जो कॉमन पेपर 1 आहे.
तो आपल्याला मिळणार आहे, ज्याची नवीन बॅच उद्या 1 जानेवारी 2025 पासून सुरू होत आहे. हा जर कोर्स आपण घेता तर तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, संपूर्ण 10 युनिटवर संपूर्ण 10 युनिट्सचे आपल्याला सिलेबसचे नोट्स मिळतील, जे की इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये उपलब्ध आहे. मॉक टेस्टही आपल्याला दिल्या जाईल, ज्याच्यात 40 मॉक टेस्ट युनिट, याच्यात बेस युनिट वाईज मॉक टेस्ट आणि प्लस फुल सिलेबस मॉक टेस्टही राहतील. 5000 प्लस MCQ सिरीज राहील आणि PYQ स्पष्टीकरणचं दिलं जाईल. जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आणि या कोर्सची फी मात्र 2500 रुपये आहे. ते एवढं पे करून आपण जॉईन करू शकता. आणि जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करा. दररोज तुम्हाला 3 सेशन्स, ठीक आहे, 3 सेशन्स जे आहे पेपर 1वर दिल्या जातील वेगळ्या वेगळ्या एज्युकेटर्सच्या माध्यमातून. तर ते तुम्ही एकदा हे करून या कोर्सचा जर लाभ घेतला तर निश्चितच 75+ मार्क्स जे आहेत तुम्ही गेन करू आपल्या परीक्षेत मिळून यश मिळवू शकता. कारण पेपर 1 खूप महत्त्वपूर्ण आणि स्कोरिंग पेपर आहे तुमच्या रिझल्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, कंप्लीट पेपर 2चेही आपल्याकडे कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, कम्प्युटर सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, मराठी आणि केमिस्ट्री या सर्व विषयाचे आपल्याकडे कोर्सेस आहे. याच्यातही तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, कंप्लीट सिलेबसचे नोट्स, 10 युनिट्सचे नोट्स इंग्लिश आणि मराठीमध्ये दिल्या जातील, मॉक टेस्ट आपल्याला दिला जाईल, PYQ स्पष्टीकरणसह दिलं जाईल, डाऊट क्लिअरिंग सेशन आणि सर्वात मोठी विशेषता पेपर 2ला जर तुम्ही घेता तर तुम्हाला पेपर 1 पूर्णपणे फ्री दिल्या जाईल विथ ऑल सेम फॅसिलिटीज. जे इथे जे फॅसिलिटीज आहे त्या सेम तुम्हाला पेपर 1मध्ये पेपर 2 सोबतही दिल्या जातील. ओके, तर याची जी बॅच आहे ही पण 1 जानेवारी म्हणजे उद्यापासून सुरू होत आहे. नवीन वर्षात नवीन बॅच. फीस इज 12,000, पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000तच तुम्हाला दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2 उपलब्ध होऊन जाईल. जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करा. आपण जर ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड नसेल केलं तर प्ले स्टोअरमधनं डाउनलोड करा. त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यावर स्टोअर सेक्शनमध्ये जा. स्टोअर सेक्शनमध्ये जे आपला पेपर 2 पेपर 1 आहे त्याचं नाव लिहा, महाराष्ट्र सेट, जसं इकॉनॉमिक्स आहे, कॉमर्स आहे, व्हॉटेवर. तर त्यानंतर तुम्हाला त्या कोर्सला सिलेक्ट करून पेमेंट करायची आणि पेमेंट केल्यावर जितकं पण कंटेंट आहे सर्व काही तुम्हाला ॲक्सेस करता येईल. काही अडचण आली तर या 2 नंबरवर संपर्क साधून आपण आपली क्युरी रिझॉल्व्ह करू शकता. दॅट्स ऑल इन टुडेज सेशन. थँक्यू, बाय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या.